संपलं आपलं, काय वाटतं, कसं वाटतंय? बॉल संपला आहे याचा आनंद तर नाही बोलू शकत, वाईट वाटतंय. वाईट वाटतंय, बरोबर. सगळे कारण कशा आम्ही सगळे कामातली पोरं आहेत. चल 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 चल. अरे भाई आम्ही लोक राहिले भाई, ब्लॉगच्या चक्करमध्ये मी राहून गेले. स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन मॅन्यू ब्लॉगमध्ये. काय झालं आपला लागतं कामाला मी आलो इकडे. आपला काल सातारचा दौरा वगैरे केले ना, आज झाले आम्ही लोक इकडे सेंटर घेतला. बघितलं तुम्ही कसं काय होतं ब्लॉगमध्ये. सेटअप आपला रेडी आहे पूर्ण बघा इकडे. सेटअप आहे, काय मोठा सेटअप ते पण नंतर तुम्हाला दाखवतो. सगळं आपलं रेडी आहे. तो चलिए शुरू करते हैं.
क्राऊड बघा फक्त. अनुष्का शिवकुमार भरपूर क्राऊड आहे, भक्कम क्राऊड आहे. मगापासून एवढाच क्राऊड आहे. बाहेर निघाला तेव्हा एवढा क्राऊड बघा. विराट कॉलोनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडल आप सभी गणेश भक्तों का गवर्नमेंट एसोसिएशन की तरफ से हार्दिक स्वागत है. मजा येते भाई, मजा येते, लय मजा येते मला. काय बोलतो बोल. नाला दुकानवाले एवढे हलकट आहेत. वडापाव भेटला 4 खाल्ले आणि अजून 2 हातातच दिले. भाई वडापाव किती खातोय? पाचवा मी खोटा बोलत नाही, या कारणाने मी खोटा बोलत नाही. मला माहिती आहे काही खाऊ वडापाव, नुसतं वडापाव घुसता नाही. वडापाव गेला तिकडे फक्त, वडापावची ढेर लागली. ये बच्ची अनिल जी बता रही, अनिल ठीक आहे चला खाऊन परत भेटूया. सगळे बसले बघा कसे, सगळे बसले बघा कसे बघा. बच्ची के पिताजी मिल गए, पिताजी लेके गए. भाई सगळे बसले बघा कसे. वडापाव खाओ. गणेशोत्सव मंडल के कसे बसले बघा, सगळे जमलेत. खाल्लं बघा सगळ्यांनी. A few moments later. झालं आपलं वाजवण वगैरे पॅकअप झालाय. पॅकअप आहे संपलं, जस्ट संपलं वाजवण वगैरे बघा. चालू पुढे झालं वाजवण. खालं तुम्हाला भेटतो आम्हाला 2 मिनिटं. बघा दाखव तुम्हाला पाठी काय झालं. वाजवण वगैरे झालं. आता पाय वगैरे करूया, भेटूया, सगळं पॅकअप वगैरे करू. तर काय झालं सगळं आपलं गणपतीचे पाय वगैरे पडून झाले. गणपती गेले पण पुढे विसर्जनासाठी. आणि आपली जर पॅकअप चालू आहे, कारण आपल्या घरी जायचं आहे. 3 दिवस आम्ही कोणच गेलो नाही, गेले भाई
घर ना बघितलं ना घरच्यांनी आमचं तोंड बघितलं आपला पटापट पॅकअप करून घरी नाही आपल्याला सगळे घाय एडवडे होतं फुल घायमध्येच लागले बघा सगळं. अक्षय बाय किती दिवस घरी नाही गेलेत? हा किती दिवस घरी नाही गेलेत? 3 दिवस घरी नाही गेलेत भैया. बाहेरच भटकतोय. हा तर चला पटापट हे सगळं व्यवस्थित टाकू. टेम्पोचा आपला आला मग तिकडे टेम्पोला टाकून घ्या पटापट आणि भेटू नंतरला. चला झालं सगळं आपल्या टेम्पोवर लोड करून ठेवला आहे पटापट फुल बाई 5 मिनिटामध्ये गेले सगळे बघा टेम्पोवर. तर आम्ही कधी चालू केलं होतं पण 3 वाजता चालू केलं असेल ना? 3 वाजता हां 3:30 पर्यंत चालू झालं. आणि आता जवळजवळ किती वाजले? आता जवळ 12 वाजायला आले. ऑलमोस्ट बघा दाखवत ऑलमोस्ट 12 वाजले. आणि बाई आम्ही चालू केलं होतं सेंटा क्रूजला पण तुम्हाला दाखवतो मी कुठे पोहोचले ते बघा. बाई आम्हाला आणलं इथपर्यंत विले पार्ले. आम्हाला बाई सेंटा क्रूजवरनं आम्हाला विले पार्ले आणलं म्हणजे 3, 3:30, 4 वाजता आम्ही चालू केलं आणि आता ऑलमोस्ट 12 झाले. पण बोलतात ना भाई एक बाप्पाच्या विसर्जनामध्ये आणि आपली कला आपली आवड त्याच्यामध्ये आम्ही एवढे म्हणजे गुंतून गेलो तर आम्हाला समजत ना आपण कधी चालू केलं कधी संपायला आला आणि आपण कुठपर्यंत पोहोचलो भाई. सेंटा क्रूजवर आम्ही विले पार्लेपर्यंत आम्ही पोहोचलो आजोबाजो. पण थोडंसं सॅड पण वाटतं कारण म्हणजे आपला आजचा लास्ट कॉल होता. तुम्ही एवढे व्लॉग्स बघितले गणपतीचे आम्ही एवढं खुश होतो आणि सगळे आपले भाऊ लोक तरंग फॅमिली एकत्र होती. पण या पुढे पण एकत्रच असणार आहे. पण आता कसं ते रोजची आम्हाला सवय होती एकमेकांना आवाज दे भेट वगैरे. पण आता आपल्या कॉल तर संपलेत. आता बघू नवरात्री आपले कॉल तर चालूच होतील बट ठीक आहे तसं आपला गॅप असेल तर आता नवरात्रीचे पण आता कंटिन्यू व्लॉग्स येतील. तर हे व्लॉग्स तुम्ही बघून घ्या. जे काय कमी पडलं असेल तर समजून घ्या आपल्या भावासाठीच. तर ठीक आहे आता आपण थोड्या वेळ निघू इकडनं जाऊया आणि मग भेटूया पुढे बघूया कसं काय होतं. चला. A few moments later. पाहुणं झाला पण तिकडनं निघाले संपलं पॅकअप आपलं सामान केलं सगळं पॅकअप वगैरे पण केलं आहे. जेवले पण आम्ही लोक सगळे. आता आम्ही लोक निघालेत. आम्ही पटापट पुढे अर्धे पाठवून येतात. आम्ही लोक ट्रेनचा वेट करतो. आता ट्रेनला वेळ आपला थोडे बघा सेंटा क्रूज स्टेशन लावत आणि खूप वेगळं वाटतंय खरंच की बाई ते पण एकदम आगमनचे कॉल वाजवत आज विसर्जनचे कॉल होतो आणि आज आपला लास्ट कॉल होता. तर भाई आपण त्यांना बाकीच्यांना विचारू कसं वाटतं मला दादाला विचारूया. काय दादा काय बोलणार आपले कॉल वगैरे संपले आता आजचा लास्टवर काय बोलणार? काम आपले सगळे कॉल सगळे ऑर्डर एकदम व्यवस्थित झाले. 3 दिवसाचा दौरा पण आपला कंप्लीट झाला आहे. पण अंधेरीला पण गाजवून आलो, साताऱ्याला पण गाजवून आलो, सांताक्रूजला पण गेल्या वर्षीसारख्या यावर्षी मला पण गाजवलं. मोचून टाकली. तिन्ही कामं एकदम मस्त झाली. अख्खा गणपती सीझन 1 नंबर गेला. मस्त गेला एकदम. आजचा पण कॉल बाकी आपला दादाला विचारूया सचिन. सचिनचा काय बोलणार आपले मास्तर? सगळे कॉल एकदम आमचे ऑसम गेले. ऑसम म्हणजे आम्ही सातारा एकदमच गाजवला. सांताक्रूजला विचारू नका. सांताक्रूजमध्ये एवढी पब्लिक होती की हजारोनी पब्लिक होती आणि एवढी मजा आली ना की आम्ही एकदम जल्लोष केला एकदम जल्लोष केला. आणि आमचा आजचा कॉल होता म्हणजे गणपतीचा 12 दिवसाचा आजचा कॉल आणि तो एकदम छानपणे पार झाला. असं खूप मजा केला. खूप एन्जॉय केली. बघता आगमनचे कॉल होता ना आपला लास्टचा विसर्जनचा कॉल. काय तू काय बोलणार दादा? लोक काय बोलतो दादा? मेन सांगायची गोष्ट की दरवर्षी आम्ही सेंटा क्रूजचा प्रथमेश्वर वाजवतो. तर ते आम्ही सेंटा क्रूजला चालू करतो आणि विले पार्ले पण वाजवतो. ते आम्ही आमच्या वादनात एवढं तल्लीन होतो आम्हालाच कळत नाही. आणि खूप छान झालं आमचं वादन आणि जे काय आम्हाला महाप्रसादाची लाभ घेता आला तो पण छान होता. असंच आमचे नवनवीन ब्लॉग बोलण्यासाठी कोणतं चांगलं आहे म्युझिशियन श्रवणला सबस्क्राईब करा. 1 मिनिट आपला दादा पण आला. दादा काय बोलतो? ते कॉल संपले आपलं काय वाटतं? कसं वाटतंय? कॉल संपला आहे याचा आनंद तर नाही बोलू शकत. वाईट वाटतंय. बरोबर सगळे कारण त्याच्यामुळे सगळे कामातली पोरं आहेत. आज आम्ही 12 दिवस पुरा आम्ही एकत्र होतो. थोडे काय भांडणं झाली काय झालं वादावाद झाली. माझं सगळ्यांना मिस करू आम्ही. खरं सांगतोय नवरात्रीला आम्ही कोण नसतो जास्त पण 12 दिवसात सगळ्यांना मिस करू आम्ही. खूप मिस करू. वाईट वाटतं थोडंसं की कधी आम्ही एकत्र येणार. आता कधी आम्ही जानेवारीमध्ये आम्ही एकत्र येणार. आम्ही वाईट वाटतं थोडंसं. मनीष दादा तुमचं काय म्हणणं आहे? सेम मला पण वाईट वाटते. मजा मस्ती असते मित्रांमध्ये. हल्लीच्या कॉलला ते जाऊन खरंच खूप वाईट वाटतं की आपण एवढं सोबत होतो. आता पाठपूजनचे कॉल बघितले, आगमनचे कॉल बघितले, आता विसर्जनचे कॉल बघितले. आता पुढे आपल्या असे व्लॉग्स येणार तर नाही बट नवरात्रीचा नक्की व्लॉग येणार. तर चला बघूया आपण आता पुढे कसं काय होते काय नव्हतं. आता आपली ट्रेन तर येते बाहेर. आपली विराट ट्रेन आहे. ट्रेन बघून आपला पार काय बोलतो पाठपूर आपलं रोटं वाटणार. खूप मजा आली कारण की
ग्राउंड बघून आम्हाला पण तो उत्साह आला, वाजवताना पण मजा आली आणि प्लस म्हणजे आमचं कसं नाश्ता पाण्याचं काय होतं ते मंडळाचं एवढंच बोलेन की तरी मला काय बोलायला एवढंच सांगेन की मजा आली. कारण की चला आता आपण जाऊया आपली फायनल पकडूया, फायनलपर्यंत जाऊया, पुढे गर्दी भेटेल. तर चला पटकन ट्रेन पकडूया. सगळे झोपत आहेत. चल 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 चल. अरे भाई आम्ही लोक राहिले भाई. ब्लॉकच्या चक्करमध्ये मी राहून गेले. चढले असते पण पडले असते, बोनेट पडला असता. चला ठीक आहे, जाऊ दे, आपण दुसऱ्या ट्रेनने पाठवून जाऊ. बघा भाई गेली आमची ट्रेन. ब्लॉकच्या ट्रेन सुटली. ठीक आहे, येईल पाठवून ट्रेन. जाऊया पुढच्या ट्रेनला आता भेटू आपण बघूया. चला शेवटी आपल्याला ट्रेन पकडले, पाठवून चालू आहे. दादा मी देखील बाय मी तिथे पाठवून चालले. ते लोक पण त्या लोकांनी म्हणजे काय केलं, ते लोक ट्रेन चढले आणि जेव्हा विलेपार्लेला उतरले आपल्यासाठी तिघांसाठी का तो सोपा जाऊ म्हणून. ते लोक आता आपल्याकडे भेटणार आहे ट्रेनमध्येच. बघू ते लोक भेटतील, आता भेटल्यावर दाखव त्या लोकांना. A few moments later. बघा बाय आले विलेपार्ला, आता आपण लोक पोहोचले. आले का ते लोक त्या डब्याकडनं चढले बा. आले. अरे इकडेच आहे. सगळे आले. आ जाओ आगे आ जाओ. आगे आ जाओ. खूप चालू आहे आता सगळ्यांना बसतं ट्रेनमध्ये. अर्धे पुढच्या डब्यात चढले तर अर्धे आता इकडे चढले. तर ठीक आहे, आता आपण भेटलो सगळे एकत्र. जावा डायरेक्ट नाला सोपारा की विरारला पण उतरा का सांगू शकत नाही. बघू दादा आता काय बोलतो त्याच्यावरती. ठीक आहे, तर जाऊया आपण पुढे भेटूया उतरताना. चला विरार. चलो बाय 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 बाय. काय हां चलो बाय बाय बाय. चल मी पण चाललो. चल ना जा. तू नको जाऊ तर भाई, मला सोड नको जाऊ. बाय करतो ना, ये बाय करू. येऊ का आम्ही पण. चल विरारपर्यंत चल. चल विरारला चल. आता परत आहे. अशा प्रकारे आजची शेवटची ऑर्डर आणि शेवटची ट्रेन. येस चला चलो बाय 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 बाय. लवकर टाका ब्लॉग. हो लवकर. चलो बाय. चलो करतो. तर आम्ही लोक उतरलो विरार स्टेशनला आणि आता चालला पण आता आज बघा कोण सोडायला. आपला मनीष आता सोडायला येतो मला. रोज कुणाला असं मनीष आहे, कारण मनीष हा माझ्याकडेच राहतो. तर तो आता मला घेऊन चालला घरपर्यंत. ठीक आहे, मी आजचा कॉल खूप भारी होता आणि आपला इंडिया सीझन झाला. म्हणजे कॉल संपला आपल्या गणपती सगळा ना. पण नवऱ्याचे कॉल वगैरे चालू होते, ते तुम्हाला दिसते का ब्लॉगमध्ये. मजा आली. आता हा खूप क्राऊड होता. खूप चांगली मॅनेजमेंट केली. तिकडची माणसं पण खूप भारी होती. खूप चांगला मंडळ होता. खूप चांगला मंडळ होता. म्हणजे म्हणतात ना की पैशाचा वापर कसा करावा नीट, तर त्यांच्याकडून शिकावं. ना गुलाल उधळला ना फटाके लावले. बरोबर. एकदम चांगल्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काय असते ना. बँजोवाल्यांना धक्काबुक्की ना, हेच वाजव ना तेच वाजव, असंच वाजव फसंच वाजव, काहीच नाही. एकदम मस्त. तुम्हाला जे वाजवायचे वाजवा. इव्हन आम्हाला पोलीसवाल्यांनी सुद्धा दाद दिली की तुम्ही खूप मस्त वाजवा. कार्ड वगैरे घेतलाय पोलीसवाल्यांनी, पण आता बघू पोलिसांचा कॉल आला तर आपण त्यांचा पण कॉल वाजवू. तर थँक्यू या गोष्टीसाठी केल्या मंडळासाठी. थँक्यू. आमच्या मंडळाचे आम्ही आभार मानतो. खूप उत्कृष्ट मंडळ आहे तुमचं. आणि तुमचा बाप्पा खूप छान होता. डोळे भरून आले, कारण 10 दिवसात आम्ही फक्त वादनच करत असतो. आम्हाला असं बाप्पाची सेवा ही आमची वादनाच्या रूपात नव्हते. तर आम्ही खुश आहोत. सुंदर बाप्पा होता. आणि त्याचं जेव्हा आमचं वादन झाल्यानंतर बाप्पा विसर्जनाला निघाला, खूप दुःख वाटलं. कारण आज आमचा शेवटचा दिवस. उद्यापासून जो तो आपल्या कामधंद्याला डायरेक्ट भेटतील. आता नवरात्रीत तोपर्यंत भेटू.
सॉरी ब्लॉगच्या चक्करला बहुत वेळा आहे. ब्लॉगच्या चक्करमध्ये काकाला उडवलं असणार. तर ठीक आहे, चला आता आपण जाऊया घरी वगैरे जाऊया. आता फ्रेश वगैरे तो झोपतोय, पण 3-4 दिवस आम्ही झोपलेच नाही स्वतः. तर ठीक आहे, जाऊन झोपूया. आणि आता तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला गायच, आपण आता ब्लॉग इथेच एंड करू. जर अजून त्याला सबस्क्राईब नसेल केलं, त्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. भेटूया डायरेक्ट नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये.